की आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी हबप उल्हास महाराज पाटील अध्यक्ष गाथा परिवार ज्यांच्या प्रयत्नानं मार्गदर्शनानं आपण हा गाथा पुनरुत्थान दिन सुरू केलेला आहे, त्यांना विनंती की महाराजांनी या गाथा पुनरुत्थान दिनाचं प्रास्ताविक या ठिकाणी करावं, या विनंती आपल्याला। या गाथा पुनरुत्थान दिनाच्या निमित्ताने उपस्थित असलेले निमंत्रित आपले प्रवचनकार ज्ञानेश्वर बंडगर हबप, त्यानंतर आमचे भरत महाराज जाधव, आमचे म्हणजे गाथा परिवाराचा कुठलाही कार्यक्रम असला देऊमध्ये का आपल्या पोरीचं लग्नासारखं जे सतत धावपळ करत असतात दिवस रात्र, आमचे मधुकर कंद, सर्व उपस्थित, सगळ्यांची नावं घेत नाही, सर्व उपस्थित भावाने बहिणींनो, गाथा पुनरुत्थान दिन याची जी कल्पना आमची आली तर देहूला आमचं 3 महिन्याचं एक कीर्तन प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं आणि त्यावेळेस तिथं जे प्रशिक्षण देण्यासाठी होते घाडगे महाराज, तर घाडगे महाराजांनी सांगितलं की मी दरवर्षी पाण्यामध्ये उभं राहून गाथेचं जाहीर पारायण करत असतो, गाथेचं पारायण करत असतो। तर मला ती कल्पना फार आवडली आणि म्हटलं की ही तुम्ही एकटे करता पण हे सामूहिक झालं पाहिजे, कारण गाथा जी तरली हे काही एकट्या माणसाच्या 2 माणसाच्यासाठी आनंदाचं नाही, तर संपूर्ण समाजासाठी हे फार आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून पुढच्या वर्षापासून गाथा पुनरुत्थान दिन हा सामूहिकपणे जाहीरपणे आणि गावोगावी केला जाईल, याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू। त्यानंतर आमची किशोरजी ढमाले आणि ताईंची आमची एक मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये मी त्यांना ही कल्पना सांगितली आणि त्यांनी इतकी आवडली की त्यांनी सांगितलं की आपण या वर्षापासून सुरू करू आणि तिसऱ्या म्हणजे आज हे 3रं वर्ष आहे की आपण गाथा पुनरुत्थान दिन घेतो आहे। गाथा परिवार समाजामध्ये काम करत असताना स्थापन जो झाला त्याचं मग उद्देशच हे होतं की तुकाराम महाराज आणि आपले सगळे वारकरी संत जे आहेत तर यांचा मूळ विचार, खरा विचार समाजापर्यंत गेला पाहिजे। आज आपण पाहतोय की आम्हाला म्हणजे इथल्या सगळ्या समाजाला या संतांच्याबद्दल अपार असा आनंद, म्हणजे आपण म्हणतो ज्याच्याबद्दल प्रेम आहे, आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, आदर आहे, पण या संतांची नेमकी शिकवण काय आहे ती मात्र हा समाज विसरलेला आहे। याची आठवण करून देण्याचं काम गाथा परिवार करेल असं आम्ही ठरवलं आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही हा उपक्रम करतो आहोत। गेल्या वर्षी जवळजवळ 1.5 लाख मुलांपर्यंत 11 तालुक्यातल्या 110 शाळांमध्ये मी स्वतः व्याख्यानं दिलीत आणि तुकाराम महाराजांनी हा वारकरी विचार इथं सांगितला आहे। या विचाराची का गरज आहे हे आपल्याला लक्षात येईल की नुकतंच जे नाशिकचं प्रकरण निघालं आहे, कालच ते प्रकरण बाहेर आलेलं आहे खरात बाबाचं, तर असे शेकडो बाबा आणि या समाजाला असंख्य मार्गाने लुटत आहेत, शोषण करत आहेत समाजाचं, आणि यांच्यापासून समाजाला वाचवणं इतकं गरजेचं झालेलं आहे की तेच खरं संतांचं काम आहे असं आम्हाला वाटतंय। आपल्या संतांनी जी शिकवण दिली त्यांनी सगळ्या अंधश्रद्धा नाकारल्या आहेत, त्यांनी बुवाबाजी नाकारली आहे, त्यांनी सगळे कर्मकांड नाकारले आहे आणि अतिशय साधा सोपा सुलभ असा नाममार्ग तुम्ही आम्हाला दिला, आपण तो मार्ग सोडतोय आणि दुसऱ्याच मार्गाने जातोय। समाजामध्ये लाखोच्या संख्येने, म्हणजे आज इथं जर वेगळा काही कार्यक्रम असता तर हॉल पुरला नसता, मैदानही पुरलं नसतं, पण अशा कार्यक्रमाला लोक येत नाहीत, कारण या कार्यक्रमाला यायचं म्हणजे माणूस विवेकी असावा लागतो, माणूस विचारी असावा लागतो आणि तो विचार करून जगणारा असावा लागतो। असेच माणसं आपल्या कार्यक्रमाला येतात आणि बहुसंख्य समाज जो आहे विचार न करता प्रभावपतीत असा तो जगत असतो। आणि म्हणून गाथा पुनरुत्थान दिन हा का महत्त्वाचा आहे, कारण या गाथेने आम्हाला जगण्याची नवी दिशा दिलेली आहे। त्याच्यासाठी जगद्गुरू तुकाराम महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये इतका भयंकर छळ सहन केलेला आहे की त्याला सीमा नाही असं आपण म्हणू शकतो। आणि मग यांनी हा जो छळ सहन केला ते कशासाठी केला, जर तुम्हाला आम्हाला शहाणं करण्यासाठी जर हे केलं असेल तर आपण सुद्धा आपलं काही कर्तव्य आहे, ऋण आहे त्यांच्या आपल्यावर, त्या अंशाचा तरी फेडायचा प्रयत्न केला पाहिजे, त्यांच्या विचाराचा जागर समाजात झाला पाहिजे। आज आपल्याला असं दिसतं, एक नैराश्यजनक चित्र दिसतं की समाजामध्ये चुकीचा विचार खूप वाढतो आहे आणि विवेकी विचार फार थोडा आहे,
पण आम्ही जेव्हा विचार करतो की तुकाराम महाराजांच्या काळात किती लोक त्यांच्या पाठीशी होते, तुकाराम महाराजांना त्यांचा गाथा बुडवावा लागला, त्यांचा प्रचंड छळ झाला आणि तो छळ का होत गेला का तुकाराम महाराज हे अल्पसंख्य ठरले तेव्हा, कारण ते विचारी होते, ते विवेकी होते. विचारी विवेकी माणसं कमी असतात, पण आज 400 वर्षानंतर करोडो लोक तुकाराम महाराजांचा जय जयकार करतायत. आणि म्हणून आज आपल्याला दिसतं की संतांच्या विचाराच्या विरोधामध्ये कितीही मोठ्या संख्येने लोक जमू द्या, पण हा जो मूळ विचार आहे, हा मानवतेचा विचार आहे, संतांचा विचार आहे, हाच विचार समाजाला तारणारा, समाजाला पुढे घेऊन जाणारा, समाजाला दिशा देणारा असणार आहे. म्हणून या विचाराच्या प्रसार आणि प्रचारासाठी आपण काय जमेल तेवढं कार्य केलं पाहिजे, या विचाराने आम्ही काम सुरू केलेलं आहे. गेल्या वर्षी आमचे मित्र डॉक्टर चंद्रकांत कोलते हे आपल्याबरोबर होते, यावर्षी ते नाहीत, त्यांची आठवण आम्हाला या निमित्ताने होते. ते अतिशय उत्साही माणूस, त्यांना असं वाटत होतं की घराघरात गावागावात हे सगळं काम जावं अशी इच्छा त्यांची होती, पण ते दुर्दैवाने आपल्यामध्ये नाही. पण हे काम आपल्याला पुढं न्यायचं आहे. त्यांचे चिरंजीव चेतन कोलते, त्यांच्या पत्नी स्मिता कोलते यांनी हे काम आपल्याबरोबर पुन्हा सुरू केलेलं आहे आणि मला असं वाटतं की हे काम आपण पुढे नेऊ आणि खरा संत विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करत राहू. यासाठी आपण सर्व सहकार्य कराल अशी अपेक्षा बाळगतो.